नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थीक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आनी वेवसायीक एलपीजी ग्राहकां खातीर एक व्हड थाकाय म्हूण सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काडल्यात आनी पुरवण पूर्ववत केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या भोंवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशन सेंटराच्या 10वे उंचेल्या पांवड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले आनी आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकात काल रातीं इंग्लंडांतल्या मँचेस्टरांत जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारयलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्सची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताची डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थीक सेवा चड सुलभ आनी परवडपी कशी करता, तेच बरोबर जिणेचो दर्जो वाडोवन लोकांक सशक्त कसो करता हाचेर भासाभास केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां की नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा जी आर्थीक भलायकी खातीर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांची खासा दूत आसा, तिची भेट घेवन खोशी जाल्या. ह्या भेटी दरम्यान भारताच्या डिजिटल भौशीक सुविधांचेर आधारीत क्रांतीक लागून अर्थीक सेवा कश्यो सुलभ आनी परवडपी जाल्यात, तशेंच जीवन सुलभता कशी वाडल्या आनी ताका लागून व्हडा प्रमाणार लोकांचें सक्षमीकरण कशें जाता हाचेर चर्चा जाल्या. संवसारभरांतल्या भागीदार देशांक आपलो अणभव सांगपाक भारत कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. औद्योगीक आनी वेवसायीक एलपीजी ग्राहकां खातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काडून उडयल्यात आनी पुरवण ही पश्चीम आशिया संकटा आदी आशिल्ले प्रमाण पूर्ववत केल्या. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की संकट सुरू जाताच बंद केल्ल्या बल्क एलपीजीची पुरवण ही आतां संकटपूर्व वापराच्या 50% मेरेन शिथील केल्या, जाका लागून वेवसायीक आनी उद्देगीक ग्राहकांक व्हड थाकाय मेळ्ळ्या. एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीत हालींच जाल्ली सुदारणा लक्षात घेवन हो निर्णय घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हाचे आदीं 2015 वर्सा सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवां वांगडा वांटो घेतलो अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात सांगलां. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आनी भारतीय समुदाया कडेन लेगीत संवाद साधतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10वे उंचेल्या पांवड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. घुवळी वखदां नियंत्रण ब्युरोन आयोजीत केल्ल्या हे बसकेत केंद्रीय मंत्रालयां, राज्य सरकार आनी ड्रग्स कायदो अंमलबजावणी एजन्सी हांचे प्रतिनिधी एकठांय येवन देशभरांतल्या घुवळी वखदां वेव्हार आडावपाचे यत्न घटमूट करतले. ह्या संदर्भात मंत्री शहा वेगवेगळ्या भागधारकां कडेन विस्तारान चर्चा करून तयार केल्लो घुवळी वखदां नियंत्रण 2026-2029 चो व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करतले. तशेंच गृहमंत्री एनसीबीचो वर्सुकी अहवाल 2025 जाहीर करतले आनी जम्मू गुवाहाटींत नव्यान बांदिल्ल्या एनसीबीच्या विभागीय कार्यालयाचे उक्तावण करतले. भारतान हरियाणांतल्या गुरुग्राम हांगा आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदा अंतर्गत 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन केल्ले. उर्जा मंत्रालयान सांगले की ह्या बसकेत ब्रिक्स सदस्य देशाचे उर्जा मंत्री, उपमंत्री आनी वरिष्ठ अधिकारी एकठांय आयले आनी जागतीक स्तरावेली प्रमुख आव्हानां आनी उर्जा क्षेत्रांतले सहकार्य घटमूट करपाविशीं चर्चा जाली. तशेंच उर्जा सुरक्षा, शाश्वतताय, नाविन्यपूर्ण उपक्रम आनी क्षमता बांदणी ह्या क्षेत्रांतल्या सहकार्याचो पुनरुच्चार करपी 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्विकारून ह्या बसकेची सांगता जाली. बसकेत उलयतना केंद्रीय उर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर हांणी म्हळें की अर्थीक विकास, सामाजीक प्रगती आनी मानवी विकासा खातीर उर्जा हो एक मूलभूत घटक आसा. ह्यूज
Future energy systems must balance. भविष्य की ऊर्जा प्रणालियों में स्थिरता और विश्वसनीयता के बीच संतुलन होना चाहिए। भारत ऊर्जा क्षेत्र की पूरी श्रृंखला में बड़े पैमाने पर निवेश कर रहा है। अब तक 6 करोड़ से अधिक स्मार्ट मीटर लगाए जा चुके हैं और आने वाले वर्षों में यह बदलाव और बड़े स्तर पर जारी रहेगा। Transformation will continue at scale. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. काल संविधान हत्या दीस पाळ्ळो. 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली जाल्ली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी गृहमंत्री अमित शाह हांणी आणीबाणीच्या काळात लोकशाय मुल्यांच्या रक्षणा खातीर ठामपणान उबे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियार एका पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केल्ली आणीबाणी विशीं मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी सांगला की आज के दिन ही इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई थी. संविधान को तार तार कर दिया गया था. लोकतंत्र का गला घोंट दिया गया था. विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था. पूरे देश को जेल खाना बना दिया गया था. लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया. वो सचमुच में काले दिन थे. सरकारान पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाड केल्या. आतां 36 पानांचो नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचें नूतनीकरण करपाक 2,500 रुपया लागतले. पासपोर्ट दुरुस्ती नियम 2026 हो 1 जुलय पासून लागू जातलो. परराष्ट्र मंत्रालयान जारी केल्ल्या अधिसुचोवणे प्रमाण नवीन शुल्क रचने अंतर्गत तात्काळ सेवेवरवीं नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचें नूतनीकरण करपाक 5,000 रुपया शुल्क आकारतले. 60 पानांच्या सामान्य पासपोर्टाक वा ताच्या नूतनीकरणाक 3,500 रुपया शुल्क आसतले आनी तात्काळ सेवे खातीर हे शुल्क 6,000 आसतले. केंद्रीय अल्पसंख्याक आनी संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी काल गोंयांत अल्पसंख्याक कल्याण येवजणे विशीं चड जागृताय करपाची आनी ताचो लाभ घेवपाची गरज उक्तायली. दक्षिण गोंयांतल्या केळशी हांगा गोंय राज्य अल्पसंख्याक वित्त आनी उदरगत महामंडळा वतीन आयोजीत केल्ल्या कार्यावळींत नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्सीस कॉर्पोरेशनाच्या लाभार्थ्यां वांगडा तांणी संवाद साधलो. गोंयांतल्या अल्पसंख्याक कल्याण येवजण्यांचो आढावो घेवपा खातीर आनी लाभार्थ्यां कडेन थेट अभिप्राय मेळोवपा खातीर हो लाभार्थी संवाद आयोजीत केल्लो. ह्या वेळार उलयतना रिजिजू हांणी सांगलें की ग्रावंड रियालिटी आनी लाभार्थ्यांच्यो अडचणी समजून घेवपा खातीर तांणी ल्हान आनी संवादात्मक सत्राची निवड केल्या. अल्पसंख्याक कल्याण आनी पायाभूत सुविधा विकासा खातीर मंत्रालयाची फ्लॅगशीप येवजण प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमची गोंयांत चड अंमलबजावणी आनी जागृताय निर्माण करपा खातीर राज्य सरकारा वांगडा चर्चा करतले अशेंय मंत्री रिजिजू हांणी सांगलां. We have some schemes through my ministry. The flagship program is the PMJVK, Pradhan Mantri Jan Vikas Yojana, which we fund for infrastructure development for the minorities. Wherever the minority population, the Christians, the Muslims, and the other 4 remaining minorities which are notified by the government of India, we fund them for any kind of scheme or any kind of project which is the need of the community there. ICC बायलांच्या T20 विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारयलो. पयली फलंदाजी करपाची निवड करून बांगलादेशान थारायल्ल्या 20 ओव्हरींनी 8 बाद 136 धांवड्यो केल्यो. भारता खातीर राधा यादवान 3 जाल्यार श्रीचरणी हांणी 2 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना भारतान 16.5 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन हें लक्ष्य पुराय केलें.
भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेवयलो आंध्र प्रदेश, दर्यादेगेवयलो कर्नाटक, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा वाठारांत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसांत दिल्ली, झारखंड, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, विदर्भ आनी अस्तंत राजस्थान वाठारांत वीज आनी वादळा सयत गडगड मारपाचो अदमास आसा. तशेंच आयएमडीन झारखंड आनी उदेंत उत्तर प्रदेशांत एकसुरे सुवातेर उष्णताय ल्हाराची परिस्थिती आशिल्ल्याची शक्यताय उक्तायल्या. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थीक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आनी व्यावसायीक एलपीजी ग्राहकां खातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काडून उडयल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याचे 27 ते 29 मेरेन सेशल्सच्या भोंवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10वे उंचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले आनी आयसीसी बायलांचे T20 विश्वचषकात इंग्लंडांतल्या मँचेस्टरांत जाल्ल्या अ गटांतल्या मॅचींत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.